सगळ्यांना जय. शिवसेनेच्या पाठीशी जिचा सदैव आशीर्वाद आहे अशी ग्रामदेवता धारासूर मर्दिनीच्या चरणी मी वंदन करतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज या शिवसंकल्प अभियान याला आपण उपस्थित झालात. एवढीच गर्दी बाहेरही होती, रस्त्यावरही होती. अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत लोक या मंडपाच्या बाहेर आतमध्ये सगळीकडे आहेत. सगळं रेकॉर्ड ब्रेक आपण ही सभा केलेली आहे. आणि महिला भगिनींची उपस्थिती देखील लक्षणीय आहे. आणि बांधव ओव्हरफ्लो आहेत. आणि म्हणून मिशन 48 शिवसंकल्प अभियानाला उपस्थित या अभियानाचे आयोजक महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री आणि माझे सहकारी या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत, आमदार ज्ञानराव चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड, केशव सावंत, धनंजय सावंत, आनंद जाधव, नितीन लांडगे, महिला आघाडीच्या आपल्या ज्योतिताई वाघमारे, सूरज साळुंके, मोहन पनुरे, अर्चनाताई दराडे, भारतीताई दराडे, दत्ता साळुंके, अनिल खोचरे, अमर कदम, किरण गायकवाड, शुभांगीताई, आनंद पाटील उपस्थित. अरे बापरे, भरपूर आहेत. युवा सेना, महिला आघाडी, सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व विभाग अध्यक्ष, वर्गच व्यासपीठ आहे. असंच व्यासपीठ पाहिजे आपल्याला. आता काही लोकांची व्यासपीठं तुम्ही बघता काय परिस्थिती झाली आहे, त्याच्यावर मी बोलतो नंतर. परंतु व्यासपीठासमोर तुम्ही जर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित नसता तर या व्यासपीठाला शोभा आली नसती. आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला, कार्यकर्त्यांचं, शिवसैनिकांचं दर्शन घ्यायला इकडे आलेलो आहे. कारण 1.5-2 वर्षामध्ये सरकारमध्ये सर्वसामान्यांचं हित जोपासताना, त्यांना न्याय देताना आपल्याकडे यायला थोडा उशीर झाला. मला वाटतं तानाजीराव कोविडमध्ये आपण आलो होतो आणि गेले 1.5-2 वर्ष आपल्या सरकारने घेतलेले निर्णय आपल्या समोर आहेत. आणि आज मी आपल्याला एवढंच सांगेन की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या या धाराशिवच्या भूमीतील सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व शिवसैनिकांचं मी या शिवसंकल्प अभियानात मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. पुण्यातील रायरेश्वराच्या ज्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला, त्याच पुणे जिल्ह्यातून आपण शिवसंकल्प अभियानाला सुरुवात केली. आणि आज या धाराशिव मध्ये मी आपल्या समोर उभा आहे. खरं म्हणजे या पुढे देखील शिवसंकल्प अभियान होतील. जिल्ह्यामध्ये आपण शिवसंकल्प अभियान राबवतोय. खरं म्हणजे या धाराशिवला देखील एक पौराणिक संदर्भ आहे. मी मगाशी यांना विचारत होतो, रवी सरांना, आपल्या या धारासूर
राक्षसाने या परिसरामध्ये उत्पात माजवला होता, बरोबर आहे ना? पुराण. आणि साधू संतांना तो त्रास देत होता, हिंदू धर्माचा अपमान करत होता. त्याचा नाश करण्यासाठी साक्षात देवी माता प्रकट झाली आणि त्याचा वध केला. म्हणूनच या आपण तिला धारासुर मर्दिनी म्हणतो. तो हा धाराशिवा, तो हा धाराशिवा. हा 11व्या शतकातला इतिहास झाला. परंतु हा 2024 सालातही मी राक्षस नाही म्हणणार, परंतु काही अपप्रवृत्ती नक्की बळावल्यात. लोकशाहीच्या मार्गाने त्यांना त्यांची जागा दाखवण्याची देखील जबाबदारी तुमच्या हातात आहे. हेही कर्तव्य आपल्याला करायचं आहे. आणि हिंदुत्वाशी, बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणारे आणि गनिमांशी, विरोधकांची हात मिळवणी करणारे कोण, हे मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. हे आपल्याला चांगलं माहीत आहे. आणि म्हणून काँग्रेसला गाडण्यासाठी बाळासाहेबांनी दिवस रात्र एक केला. बाळासाहेब म्हणायचे, माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी माझं दुकान मी बंद करेन, हे जाहीरपणे बाळासाहेबांनी म्हटलंय. आणि त्याच काँग्रेसला आपण डोक्यावर घेतलं, मांडीला मांडी लावून बसता. आणि आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं. बाळासाहेबांची भूमिका आपण पुढे घेऊन चाललोय. सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार म्हणून आज आपण काम करतोय. आणि म्हणून ही शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घाम गाळला, रक्ताचं पाणी केलं, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, कोणी जेल भोगल्या, कोणी केसेस अंगावर घेतल्या, कोणी पक्षासाठी वाटेल ते केलं. आणि म्हणून ही मोठी शिवसेना उभी राहिली. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना आहे. आणि म्हणून आज तुम्ही त्याच कार्यकर्त्यांना गाडायची भाषा करताय, ज्यांनी शिवसेना वाचवण्याचं काम केलं, धनुष्यबाण वाचवण्याचं काम केलं, शिवसैनिकाचं खच्चीकरण करण्याचं, वाचवण्याचं काम केलं. त्याला तुम्ही खड्ड्यात घालण्याची भाषा करताय. नियती तुम्हाला कधी माफ करणार नाही. तुमचा खड्डा जो दुसऱ्याचा खड्डा खोदतो, त्याचा खड्डा तयार झालेला असतो. आणि खड्डाही आहे, आणि खड्ड्यावर माती टाकायला लोक तुमच्या आजूबाजूला तयारीत आहेत. आम्हाला ते पाप करावं लागणार नाही, करण्याची वेळ येणार नाही. कारण आपण जे केलंय, आपण जे पेरलंय तेच उगवणार. पण बाळासाहेबांचा लढाऊ बाणा जो आहे, बाळासाहेबांची जी भूमिका आहे, अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्याय जिथे दिसेल तिथे लात मारा, अन्याय ज्याच्यावर होतोय त्याला न्याय देण्याचं काम करा. 80% समाजकारण, 20% राजकारण, हे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं. आणि तीच भूमिका आपण घेऊन पुढे चाललोय. आज मला सांगा, जर आम्ही तानाजीराव, आम्ही सर्व आमदार, इथे ज्ञानराज आहे, इतरही लोक आहेत, 50 आमदारांनी जर चुकीचं पाऊल उचललं असतं तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला असता का? हे साधं सोपं गणित आहे. जो गेला तो खोके घेतले, तो गद्दार झाला. अरे एवढे 50 आमदार, 13 खासदार, हजारो शेकडो जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी अशीच मोठी गर्दी पाहायला मिळते. लोकांच्या चेहऱ्यावर बरच काही बोलून जात आहेत लोक. मग चूक कुणाची? हे आत्मपरीक्षण करायच्या ऐवजी तुम्ही जो जातोय त्याला दोष देताय. याचा अर्थ काय?
याचा अर्थ जनतेने ओळखलाय, शिवसैनिकांनी ओळखलाय. आणि म्हणून हिंदुत्वाच्या शत्रूंना आपण 2 वर्षापूर्वी धनुष्य बाणाने त्यांचा अचूक वेध घेतलेला आहे. आता आपल्या हातात धनुष्य बाण आहे. प्रभू रामचंद्राचा धनुष्य बाण आपल्या हातामध्ये आहे. आणि या बाणाचा मारा करून आपल्याला अहंकाराची आणि मगरुरीची, गर्वाची मशाल विझवायची आहे. यासाठी हा शिवसंकल्प अभियान आपण हाती घेतलाय. जे सर्वसामान्यांच्या मनात आहे ते आपल्याला घडवायचं आहे. आणि म्हणून खोटं बोलून ज्यांनी युती तोडली, शिवसैनिकांशी बेईमानी केली, त्यांचा विश्वासघात केला, मतदारांचा विश्वासघात केला, त्यांना त्यांची जागा तुम्ही दाखवणार आहात ना? नक्की दाखवण्याची आवश्यकता आहे. एवढे सगळे लोक, हजारो लोक महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी येतात. म्हणजे सगळे चुकीचे लोक आहेत? हे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी आपण आलात. एक शिवसेनेने एक रोखठोक भूमिका घेतली आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण आणलं. आणि म्हणून यांना त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. आणि आपण म्हणतो खोट्याच्या कपाळी गोटा, ही म्हण देखील आपल्याला प्रत्यक्षात खरी उतरवायची आहे. कारण खोटं बोलायचं किती? खोटं बोल पण रेटून बोल. परंतु लोक सुज्ञ आहेत. या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही फसवू शकत नाही. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन, आजही शिवसेना चोरली, आमचीच आहे, रोज गावभर बोंबाबोंब. अरे तुमच्याकडे माणसंच राहिली नाही तर शिवसेना कशी राहील? हे शिवसेना आहे, ही समोर शिवसेना आहे, ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. ही उठाबटावाली नाही, ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. आणि म्हणून आमचं हे चोरलं, आमचं ते चोरलं, रोज रडगाणं आपण ऐकताय. अरे शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार ही काही चोरायची वस्तू आहे? हे विचार आहेत. तुम्ही बाळासाहेबांची संपत्ती तुम्हाला पाहिजे होती, तुम्ही विचार कधी सोडून दिले? 2019ला तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेण्याचं देखील नैतिक अधिकार उरलेला नाही. तुम्हाला माहित नसेल, तुम्ही आम्हाला सांगता 50 खोके. अरे शिवसेनेच्या घामाचे, तुमच्या कार्यकर्त्यांच्या खात्यातले पैसे जेव्हा शिवसेना आपल्याला दिली, धनुष्यबाण आपल्याला दिला, त्यावेळेस त्यांचं एक पत्र आलं की त्या खात्यातले 50 हा कारखाना उभा राहिला. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मी पण तुमच्यासारखा समोर बसायचो, तुमच्यासारखा समोर असा बसून सभा ऐकायचो. मला जेव्हा तुमच्यातला एक शिवसैनिक जर इथं येऊन उद्या मुख्यमंत्री झाला तर त्याचा सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद मला मिळेल. याचं कारण सांगतो आपल्याला की सर्वसामान्य माणसाचं हे सरकार आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं हे सरकार आहे. माता भगिनींचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं, ज्येष्ठांना देखील सवलती देण्याचा निर्णय आपण घेतला. आज तानाजीरावांच्या 22 योजना जर आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये 4 कोटी महिला भगिनींची तपासणी करण्याचा निर्णय आपण घेतला. मुलांच्या तपासणीचा निर्णय घेतला. म्हणजे माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित.
अशा अनेक योजना 1.5 लाखाचे 5 लाख रुपये महात्मा फुले ज्योतिबा योजनेतून आपण केले. आपण अनेक योजना 22-23 योजना तानाजीरावाच्या आरोग्य विभागातून घेतले निर्णय. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने तानाजीरावांचं जाहीर अभिनंदन करतो. हे सेवेचं हे काम आहे. हे सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्याचं काम आहे. आज मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2.5 वर्षात 2.5 कोटी रुपये दिले नव्हते. एकनाथ शिंदेने तुमच्या जवळपास 180 कोटी रुपये दिले मुख्यमंत्री सहायता योजनेमधून. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जोपर्यंत हे कष्टकरी शेतकरी महिला भगिनी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मी यांच्या आरोपांना भीक घालत नाही, बिलकुल घालत नाही. एक म्हण आहे, हत्ती चले बाजार आगे का मैं नहीं बोलता हूं, ते तुम्हाला माहित आहे. आणि गेल्या 50-60 वर्षाच्या राजवटीत जेवढा विकास झाला नाही तो 10 वर्षामध्ये मोदीजींच्या राजवटीत झाला. आणि म्हणून फिर एक बार मोदी सरकार येणार याच्यामध्ये कुणालाही शंका नाही. कारण आपण पाहिलंय की सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. काही लोक म्हणत गरिबी हटली नाही, पण गरीब मात्र हटला. आज 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम मोदी साहेबांनी, अन्नधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला. अशा अनेक योजना आहेत. आणि म्हणून ही गॅरंटी देशाच्या विकासाची मोदीजींनी दिली. तशीच मोदीजींना देखील पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याची गॅरंटी आपण सगळ्यांनी दिलेली आहे. आपण सगळ्यांनी दिली आहे. ते म्हणाले लोकसभेत, फिर एक बार 400 पार, तर महाराष्ट्राची आपली जिम्मेदारी आहे फिर एक बार 45 पार. आणि म्हणून हे सर्व आपल्याला करायचं आहे. हे केलं पाहिजे, कारण आपल्याला माहित आहे सरकार काम करणारं सरकार आहे. शासन आपल्या दारी सगळ्या योजना लोकांना आपल्या एका छताखाली देण्याचा निर्णय आपण घेतला. पहिलं सरकार आहे आपलं हे, की डायरेक्ट योजनांचा लाभ थेट लोकांच्या दारात जाऊन देणार हे सरकार आहे. आरोग्य आपल्या दारी. आता आपण कॅशलेस करतोय ना, आरोग्यामध्ये देखील अनेक निर्णय आपण घेतोय. सगळं ओपन. आणि त्याच्यामध्ये आपण काय ते गाडीवर आरोग्य राईट टू हेल्थ हे देखील आपण राबवतोय. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढं सांगेन, मराठवाडा, मी आणि देवेंद्रजी आणि अजितदादा महायुतीच्या सरकारने अनेक निर्णय घेतलेत. या उस्मानाबादचं धाराशिव नामकरण आपण केलं. त्या मराठा समाजाचा इथून आवाज नोंदी होत्या तरी सुद्धा दाखले मिळत नव्हते, ते देण्याचा निर्णय आपण घेतला. कुणबी नोंदी असतात. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो, ज्यांच्याकडे आता कुणबी नोंदी आहेत त्यांना तर दाखले मिळतीलच, परंतु ज्यांच्याकडे नाही त्यांना निर्णय सरकारने घेतलाय. त्याला हिम्मत धाडस लागतं. आणि इतर कुठल्याही सर्व समाज बांधव आपण एकत्र आहोत. तिथे देखील सगळ्या समाजाचे बांधव आहेत, भगिनी आहेत. आपला राज्य सर्व समाज बांधवांना घेऊन पुढे जाणार आहे. यामध्ये सगळे धार्मिक पण आहेत, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, सिख आहेत, ईसाई आहेत, सर्व समाज बांधव आहेत, 18 पगड जाती आहेत. या सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढे जातोय. पण मी एवढंच सांगतो, या मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं, नेते केले, सत्ता दिली, परंतु मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं काम त्या लोकांनी केलं. जेव्हा संधी होती तेव्हा संधीचं त्यांनी मराठा समाजासाठी वापर केला नाही. हे दुर्दैवाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो. ही खंत माझ्या मनात पण आहे. आणि म्हणून निर्णय घेताना लोकाभिमुख निर्णय घेण्याचा
अधिकार आणि हिंमत आपल्याकडे पाहिजे. तुम्हाला मी हेही सांगू इच्छितो, जे अधिसंख्य पद 5,000 लोकांची जेव्हा कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय रद्द केला, त्याच्यात 5,000 तरुण अडकले होते. त्या निर्णयामध्ये त्यांची मुलाखती झाल्या होत्या, सिलेक्शन झालं होतं, परंतु त्यांना नियुक्त्या नव्हत्या. त्यांना नियुक्त्या देण्याचं काम या तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. अनेक सुविधा आपण देतोय ओबीसी प्रमाणे, आणि म्हणून एकच सांगतो, आम्ही जो शब्द देतो तो शब्द पाळतो. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपण ते केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो. सर्व समाजाला न्याय देण्याचं काम या सरकारचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, या सरकारच्या माध्यमातून मगाशी तानाजीरावांनी सांगितलं, सिंचनाचे प्रकल्प आम्ही एवढे मंजूर केले की गेल्या 2.5 वर्षात मागच्या एक प्रकल्प मंजूर केला, परंतु जवळपास आम्ही 45 प्रकल्प मंजूर केले. 10 कोटी 10 लाख हेक्टर या ठिकाणी जमीन, 10 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आहे. असे अनेक निर्णय आम्ही घेतले. समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील लोकांना मुंबईकडे जाणं सोपं झालं. आता नागपूर ते गोवा हे शक्तीपीठ आपण महामार्ग करतोय, त्याचा देखील आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कोकण गोवा हे भाग एकमेकाशी जोडले जातील, विकासाची गंगा येईल. धाराशिव, तुळजापूर, सोलापूर या नवीन रेल्वे मार्गासाठी 417 कोटी रुपयाच्या कामांना आपण मंजुरी दिलेली आहे. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे याच भागातून जातोय, त्याचाही फायदा आपल्याला होईल. तोही प्रकल्प मोठा आहे, 3,700 कोटीचा. मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना यांनी भाषणात गुंडाळली होती. पहिल्याच सभेत मी आणि देवेंद्र फडणवीसजी दोघंच होतो. पहिल्याच कॅबिनेट मध्ये उमरगा या भागातील रस्ते विकासासाठी 377 कोटी रुपये आपण मंजूर केले. परंडा येथील 50 खाटाचे 100 खाटा होतील, तानाजीरावांच्याकडेच आहे ते. आणि त्याचबरोबर धाराशिव येथे आधुनिक उपचार वैद्यकीय चाचण्यांसाठी 50 खाटांचे क्रिटिकल युनिट सुरू करतायत. मला वाटतं त्याचं तुम्ही उद्घाटन करून टाकलंय. या भागातील मेडिकल कॉलेजसाठी 674 कोटी रुपये मंजूर केलेत. आपण एक सिव्हिल हॉस्पिटल पण आपण इथे करतोय. आणि म्हणून असे अनेक निर्णय तानाजीरावांच्या या विभागाने घेतले. सेवेचं खातं, ही सेवाधारी खातं आहे. हे जीव वाचवण्याचा निर्णय घेता येतो याच्यामधून. आणि म्हणून असे निर्णय आपण घेतलेत. एक गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना देखील आपण चालू करतोय, त्याचा देखील फायदा आपल्याला होईल. मी आपल्याला एवढंच सांगेन की साठवण तलाव असेल, मगाशी तानाजीरावांनी म्हटलोय, नगर विकास विभागाचे काही पैसे आपल्याला पाहिजेत, तेही आपल्याला हा एकनाथ शिंदे तात्काळ मंजूर करेल, तेही आपल्याला मिळतील. सहकार क्षेत्र कुणाची जागीर नाही, सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा झाला पाहिजे. म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी सहकार खात्याचं जबाबदारी घेतली आणि त्यांनी म्हटलंय सर्वसामान्य माणसं याच्यामध्ये आली पाहिजे, त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यावर देखील काम सुरू आहे. आणि म्हणून तानाजीराव, आपण मगाशी म्हणालात 18 तास 20 तास काम करतो माणूस, कसा चालतो, कसा थकत नाही. माझी ऊर्जा ही गर्दी आहे, हे टॉनिक आहे माझं. हे कार्यकर्ते जेव्हा मला हात करतात आणि मोठ्या प्रमाणावर हसून दाद देतात, त्याला मला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, माझा सगळा थकवा दूर होऊन जातो. आणि त्याचमुळे आज महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केल्यापासून एकही दिवस मी सुट्टी घेतली नाही, कुठेही गेलो नाही. गावी गेले तरी शेतामध्ये जातो, आपोआप माझे पाय शेतात वळतात. आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून
माझी जी जबाबदारी आहे ती मी पार पाडतो। आणि म्हणून काही लोक ते आज म्हणतात की काही लोक काही बेछूट आरोप करत सुटलेत। काही लोक काल परवा म्हणाले कोकणामध्ये की कोकणात 3 वर्षात वादळ येऊन गेले, फयान तोक्तेचा उल्लेख केला। परंतु पूर आणि वादळ आणि फयान आणि तोक्ते जेव्हा होते तेव्हा बोलणारे ऑनलाईन फेसबुक लाईनवरचे वक्ते होते। तोक्ते तिकडे होते पण फेसबुक लाईव्ह वरचे वक्ते इकडे होते। काय बोलायचा अधिकार आहे? जेव्हा पूर येतो मग चिपळूण असो, अपहाड असो, इर्षाळवाडी असो, हा एकनाथ शिंदे स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवण्याचं काम एकनाथ शिंदे करतो। त्यामुळे मला त्याच्यावर उत्तर देण्याची आवश्यकता नाही। आणि काही म्हणाले काय तानाजीराव म्हणाले ते तुम्ही नाही, दाढीला पकडून खेचून आणलं असतं। तुम्ही ऐकलं असेल। अरे पण तुम्ही तर 2.5 वर्षाची माडी खाली नाही उतरला तर दाढीपर्यंत कसे पोचाल? तुमच्या अहंकाराची गाडी, तुमच्या इगोची, तुमच्या मगरुरीची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे 2 वर्षापूर्वी। म्हणून विसरू नका या दाढीकडे खूप तुमच्या नाड्या आहेत। आजही मी कार्यकर्ता आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे। आणि म्हणून तानाजीराव ही आपली टीम अधिक मजबूत करा। लोकसभेच्या 45+ जागा महायुतीला निवडून आणायच्या आहेत। मोदी साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत। आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभेत पण या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या जोरावर, कामाच्या जोरावर आपल्याला पुन्हा आपल्या एकजुटीचं दर्शन घडवायचं आहे। आणि विधानसभेच्या निवडणुकीत देखील महायुती मजबूतीने थम्पिंग मेजॉरिटी मधून पुन्हा निवडून आणायची आहे। ही जनतेची भावना आहे। एक जनतेने ठरवलंय की काम करणार सरकार त्यांना पाहिजे। घरी बसणार सरकार योजना घराघरापर्यंत पोचवा। शासन आणि जनता याच्यातला दुवा तुम्ही बना। कारण सरकारची एवढी मोठी कामं आहेत। आता कॉफी टेबल बुक मग बघितलं किती योजना या योजना लोकांना मिळाल्या पाहिजे, त्याचा फायदा मिळाला पाहिजे। आणि म्हणून आज शिवसेना संघटना सरकार म्हणून मला थोडा वेळ कमी मिळेल, परंतु तुम्ही सर्वजण व्यासपीठावरचे आणि तुम्ही समोर बसलेले एकनाथ शिंदे बनून काम करा। एकनाथ शिंदे बनून काम करा। तुम्हाला मी सांगतो एकनाथ शिंदेच्या माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राची सेवा मी करत राहीन। मला बाकी काही नाही। मला फक्त जनतेची सेवा, या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास महायुतीच्या माध्यमातून आपण करत आहोत। त्याला तुमची साथ हवी एवढंच आपल्याला सांगतो। आणि हा तुमचा एकनाथ शिंदे आहे। आपण एक परिवार आहोत। माझं कुटुंब एवढं छोटं नाहीये। माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढी छोटी नाहीये। हे सर्व समोर बसलेलं माझं कुटुंब आहे। अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे। आणि म्हणून आपण कुटुंबातले सर्व सदस्य आहोत। एकाला ठेच लागली तर दुसऱ्याला कळ येते। अशा प्रकारचं आपलं नातं आहे। हे येऊन एवढा वेळ तुम्ही थांबला 11 वाजल्यापासून, हे प्रेम हे सगळ्यांच्या नशिबात नसतं। हा जिव्हाळा, ही आपुलकी हे कमवायला वेळ लागतो।
परंतु तुम्ही जे प्रेम देताय त्यातून नक्की उतराई होण्याचा प्रयत्न नक्की एकनाथ शिंदे करेल असा आपल्याला शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.